नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शेती आणि शेतीबद्दल बरीच काही चर्चा आज आपल्या राज्यात देशभरात होत असते. आपण नेहमी विविध माध्यमांमध्ये ती चर्चा ऐकत असतो. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे यासाठी अनेक मोहिमा, अनेक प्रकारची अभियानं या राज्यात, या देशात सुरू आहेत. पण आपल्याला ज्ञात असलेलं, माहीत असलेलं किंवा आपण जरी त्या ठिकाणी गेलो नसलो तरी आपल्या कानावर जे नाव पडलेलं आहे कण्हेरी मठ, कोल्हापूर जिल्ह्यातलं, या कण्हेरी मठाची जवळजवळ 350 एकर जमीन त्या परिसरामध्ये आहे आणि या जमिनीवर गो आधारित शेती केली जाते. मोठ्या प्रमाणावर अक्षरशः आश्चर्य वाटेल अशा पद्धतीचं बंपर पीक या कण्हेरी मठानं काढून जागतिक विक्रम केलेला आहे. भात शेतीच्या बद्दल भाताचं उत्पन्न आणि त्याची उंची या साठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे कण्हेरी मठाचं झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन एक गोष्ट सांगायचं, तुरीच्या झाडाला 10,000 शेंगाचं उत्पन्न घेतलं, हे सुद्धा आश्चर्य वाटावं असं एक काम, एक विक्रम हा कण्हेरी मठानं केलेला आहे. याच कण्हेरी मठाचे शेती अधिकारी जे या सगळ्या परिसराची शेती आणि देशभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात, ते श्री तानाजी निकम साहेब आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि सेंद्रिय शेती या विषयावर ते आज आपल्याशी बोलणार आहेत. निकम साहेब, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आणि न्यूज डंकाच्या सर्व टीमला माझा नमस्कार. मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा, तर सेंद्रिय शेती आणि याबद्दल चर्चा सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये असते, समाजात असते, पण कण्हेरी मठानं हे जे गेल्या काही 20, 25, 30 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे, नेमका उद्देश काय आहे या मागचा आणि तुम्हाला काय संदेश द्यायचा शेतकऱ्यांना? सुरुवातीला मी सर्व शेतकऱ्यांना नमस्कार करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व शेतकरी बांधवांना आव्हान देखील करतो की आज सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट सेंद्रिय शेती, नॅचरल फार्मिंग, विषमुक्त शेतीच्या पाठीमागे लागलेला आहे आणि ती वेळ याच्यासाठी आली की आपली जमीन, आपली माती अत्यंत खराब झाली. म्हणजे महाराष्ट्राची 40% जमीन आता खराब झालेलीच आहे आणि जी जमीन आपण पुढे आपल्या पाल्याला द्यायची, मुलांना द्यायची, अशी जमीन विष कालवून, विषयुक्त द्यायची का? आणि ती जाऊ नये, त्यांना पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणून मातीचं सुपोषण या विषयावरती सिद्धगिरी मठ आणि मठाचे जे मठाधिपती आहेत काडसिद्धेश्वर स्वामीजी, हे 2000 सालापासून काम करतात. मी त्यांच्या बरोबरीने काम करतो. आमच्या इथं 1260 देशी गायींची गोशाळा आहे, ज्याच्यात 22 इंडियन ब्रीड अतिशय चांगले, आणि त्या देशी गायींचं शेत, गोमूत्र आणि परिसरातला जो झाडपाला आहे औषधीयुक्त, अशा ह्याच्यावरती शेतीला शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, नत्र, स्फुर, पालाश, मायक्रोन्यूटन, त्यामध्ये बरीचशीच मायक्रोन्यूटन येतात, ग्रोथ प्रमोटर, काही टॉनिक, कीटकनाशक, ही विषमुक्त पद्धतीनं 44 फॉर्म्युल्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड तयार केलेले आणि हे फॉर्म्युले शेतकऱ्यांसाठी खुले आहेत, अगदी मुक्त खुले आहेत. याच्यासाठी 2000 सालापासून प्रत्येक 2 महिन्याला आम्ही मठावरती सेंद्रिय शेतीची कार्यशाळा घेतो, जी देशभरातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खुली असते. यामध्ये फक्त आणि फक्त सेंद्रिय शेतीला लागणारे जे नत्र, स्फुरद, पॉलाश, मायक्रोन्यूटन, ग्रोथ प्रमोटर, कीटकनाशक याचे फॉर्म्युले शिकवले जातात आणि हेच अंतिम सत्य आहे. का तर बाकीचं म्हणजे एका बाजूनं महिंद्रा ट्रॅक्टर रोटरिंग, प्लॉविंग किंवा टिलिंग करायला लागलाय, एका बाजूनं जॉन डेअर ट्रॅक्टर रोटरिंग, प्लॉविंग किंवा टिलिंग करायला, किंवा एखादा शेतकरी पॉवर टिलरनं मशागत करत असेल. यात कुठली मशागत सेंद्रिय आणि असेंद्रिय असं काय होत नाही. कशानेही केली तर ती मशागतच होते आणि मशागतीची कामं किंवा बाकीची जी कामं मॅन्युअली असतील, याच्यात सेंद्रिय आणि असेंद्रिय काय नाही. पिकाला जे न्यूट्रिशन द्यायचं आहे ते विषमुक्त पाहिजे, मातीत जे न्यूट्रिशन द्यायचं आहे ते विषमुक्त पाहिजे. त्याच वेळी तुमची जमीन पुढच्या पिढीला देण्यासाठी सुरक्षित राहील आणि पीक बंपर येईल याची गॅरंटी आपण देणार. कारण मांसाहारी पैलवान असू दे किंवा शाकाहारी पैलवान असू दे, त्याला शाकाहारातनं न्यूट्रिशन मिळालं तरी तो पैलवानच होणार,
संसारातनं न्यूट्रिशन मिळालं तरी तो पैलवानच होणार आहे. अशा पद्धतीने इथं विषमुक्त फॉर्म्युले शिकवले जातात आणि त्याच्यावरती सर्व रिझल्ट हे विद्यापीठाने ज्या ज्या पिकांचे आम्हाला रेंज दिल्या ही मठाच्या शेतीमध्ये तरी पूर्ण पार झालेलीच आहे सेंद्रिय म्हणून. पण आमच्या इथं प्रशिक्षण घेऊन गेलेले शेतकरी त्यांच्या शेतावर हे फॉर्म्युले वापराल्यात आणि त्यांना देखील अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे, येत आहे. मला तुम्हाला या निमित्ताने एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की युरिया असेल, डीएपी असेल, ही जी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वगैरे आपण अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणावर याचा वापर शेतीमध्ये होऊ घातलाय आणि तो वाढतोय दिवसेंदिवस. याचे कारखाने वाढत आहेत आणि त्याची विक्री होतीये. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की या सगळ्या वापरामुळं जमीन क्षारपड होते, जमीन नापीक होते आणि जमीन ही दीर्घकाळ पिकाऊ राहणार नाही. असं असून सुद्धा शेतकरी या रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर का करतो? कारण सेंद्रिय शेतीतून जमीनही सुरक्षित, व्यवस्थित पिकाऊ राहते आणि तुमच्या प्रयोगानंतर तुमचे फॉर्म्युले वापरून तुम्ही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की एका तुरीच्या झाडाला 10,000 शेंगा आम्ही देऊ शकतो, एवढं उत्पन्न मिळवू शकतो. तर हे उत्पन्न रासायनिक खतं असतील किंवा कीटकनाशक असतील ह्याच्या तुलनेत कैक पटी नाही, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. असं असून सुद्धा शेतकरी सेंद्रिय शेतीकडे का वळत नाही? कारण सेंद्रिय शेती खर्चिक आहे असं वाटतं का, किंवा आहे का वस्तुस्थिती तशी? मुळात सर मी थोडस पाठीमागे जातो. 1960च्या अगोदर युरिया, डीएपी, पोटॅश वगैरे काही नव्हतं. त्यावेळी आमचे वडील आजोबा सेंद्रिय शेतीच करत होते आणि उत्कृष्ट प्रकारे उत्पादन घेत होते. नंतरच्या काळात मग हरित क्रांती झाली, ज्या कारणासाठी झाली त्यात वापर मी करत नाही. पण त्यामध्ये एक शेतकऱ्यांना सवय लागून गेली की सगळं रेडीमेड पाहिजे हातामध्ये. रेडीमेड, रासायनिक मध्ये सगळं रेडीमेड आहे, सेंद्रिय मध्ये ते रेडीमेड नाही, ते शेतकऱ्याला बनवावं लागतं. आणि इथंच एक टप्पा शेतकरी पाठीमागे येण्याचा होतो. दुसरा टप्पा असा आहे की शेजारचा शेतकरी त्याला नाव ठेवतो, हे सेंद्रिय तू जीवामृत वापरत असेल, गोकृपामृत वापरत असेल, आणखीन काही निविष्ठा सेंद्रिय मधनं करत असतील, तर सुरुवातीला तुमच्या मातीतला सेंद्रिय कर्ब वाढेपर्यंत सुरुवातीला थोडस उत्पादन कमी मिळतं आणि जसा जसा मातीचा सेंद्रिय कर्ब वाढेल तसं पीक बंपर यायला सुरुवात होतो. एकदम रासायनिक मधनं कन्वर्ट झाल्या ती हळद आणि वगैरे असं होत नाही. थोडाफार कालावधी, थोडाफार म्हणजे 5-6 महिन्याच्या कालावधीत तुमच्या मातीतलं विष बाहेर गेलं आणि ही न्यूट्रिशन पिकाला पुरेशा स्वरूपात गेली, बंपर पीक यायला येते. मूळ शेतकरी इकडं न वळण्याचं कारण एक तर तो स्वतः त्या निविष्ठा बनवत नाही आणि ह्या निविष्ठा बाजारात आता मगाशी तुम्ही उल्लेख केला त्या स्वरूपाच्या मिळतात, त्यानं काही रिझल्ट वगैरे येत नाहीत. सेंद्रियच्या नावाखाली काही खपवलं जातंय आणि त्याच्यात गुणवत्ता नसते किंवा त्यात तेवढे कंटेंट्स नसतात. तर अशा निविष्ठा त्यांनी स्वतः बनवाव्यात आणि त्या शेतात वापराव्यात. त्याचा रिझल्ट आमच्या इथं अतिशय आम्ही बंपर घेतलेला आणि ज्या निविष्ठेनं बंपर रिझल्ट येतोय अशाच निविष्ठा आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कोणी, मी असं म्हणत नाही 100 एकर लगेच करा, प्रत्येक शेतकऱ्यानं ज्याची इच्छा आहे सेंद्रिय शेती करायची त्यानं 1 एकरात आमच्या निविष्ठा वापराव्यात. त्याला बंपर पीक येण्याची खात्री आम्ही देतो आणि मग हळूहळू त्यानं आपलं क्षेत्र वाढवावं, म्हणजे आपली जमीन वाचेल आणि पीक तुम्हाला विषमुक्त यायचं त्यापेक्षा देखील जास्त मिळत जाईल. म्हणजे या शेतीकडे न वळण्याचं प्रमुख कारण आहे की शेतकरी आळशी झालाय. करेक्ट, बरोबर. कारण या सगळ्या निविष्ठा तयार करण्याकरता किंवा हे जे सगळं तयार करण्याकरता तुम्हाला काय फार कुठून काही मागवावं लागतंय अशातला भाग नाही. तुमच्या परिसरात या सगळ्या गोष्टी मिळणाऱ्या असतात आणि ते वापरूनच तुम्हाला ती सगळी निविष्ठा कराव्या लागतात. तरी शेतकरी करत नाही. त्याचं कारण तो आळशी झालाय. लगेच तूप खाल्ली की रूप यायला पाहिजे असं एक साधारण धारणा शेतकऱ्याची झाल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे पाठ फिरताना दिसते. पण तुमच्या माध्यमातून तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर जागृती करताय आणि तुम्ही केवळ तोंडी सांगताय किंवा लिहून देताय फॉर्म्युले आणि लेक्चर देताय असं नाही, तर तुम्ही स्वतः 300-350 एकर मध्ये ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळं
किंवा तुमच्याकडं आल्यानंतर, तुमचं सगळं हे ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर देशभरातले किंवा आता प्रातिनिधिक स्वरूपात राज्यातले किती शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आणि त्या माध्यमातून अंदाजे सरासरी किती एकर जमीन आता सेंद्रिय शेतीखाली आली आहे? अवघड प्रश्न विचारला साहेब. एवढा काही डाटा मी ठेवलेला नाही, पण हजारो शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे, फॉर्म्युले वापरलेले आहेत, रिझल्ट चांगला आहेत असे रोज 5-25 तरी फोन मला येतात आणि आम्ही निरंतर हे करत राहिलोय. म्हणजे कसं सातत्याने ज्यावेळी आमचा फॉलोअप घेतात किंवा माझ्याशी संपर्क साधतात याचा अर्थ ते करायला लागले. आणि काही शेतकऱ्यांना मी प्रत्यक्ष भेट देऊन देखील बघितलेलं आहे, त्यांच्यात काही उणीव असतील त्या देखील काढलेल्या आहेत. मी इथं मुद्दाम एक फॉर्म्युला सर उल्लेख करतो. त्या फॉर्म्युला जर तुम्ही ऐकला असा किंवा आता तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याने ऐकला तर मी तुमच्या चॅनलचं खरोखर आभार मानेन. अजून लाखो शेतकरी याला जोडचे. सर ह्या सगळ्यामध्ये बंपर पिकासाठी तुमच्या मातीतला सेंद्रिय कर्ब 2% लागतो. शास्त्रज्ञांनी सांगितले 2% सेंद्रिय कर्ब म्हणजे तुमची माती बलवान. तुमच्या मातीत करोडो जीवाणू आहेत आणि जीवाणू असल्याशिवाय कुठलेही म्हणजे नत्र असू दे स्फुरद असं पिकाला उपलब्ध होत नाही. आपण शेण गोमूत्राचा वापर करतो. शेण गोमूत्राचा वापर करताना साधं जीवामृत करायला सांगितलं तर शेतकरी 1-2 वेळा करतो, नंतर तो कंटाळतो, परत गॅप पडतो आणि मग सेंद्रिय शेतीत सातत्य राहत नसल्यामुळं उत्पन्नाचा आलेख डाऊन येतो आणि डायव्हर्शन होतं त्याचं. असे जे प्रॉब्लेम येतात ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी शेण गोमूत्र सोडून अजून बरंचच आहे. म्हणजे तुमच्याकडे आता जे पशुधन आहे, गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल किंवा मेंढी असेल, ती व्याल्यानंतर थोड्या वेळानं वार म्हणतो आम्ही प्लासंटा किंवा काही ठिकाणी झार पण म्हणतात. कर्नाटकात त्याला मांस म्हणतात. हे मांस कुठेतरी उचलतात आणि फेकून देतात किंवा काही शेतकरी किंवा पुरतात किंवा काही शेतकरी गोबर गॅसमध्ये टाकतात. तर मठानं याचा फॉर्म्युला असा विकसित केला की एका वारेपासून तुम्हाला कमीत कमी ₹60,000चं टॉनिक बनवता येते. कमीत कमी. प्रिपरेशन अतिशय चांगलं केलं तर ते 1 लाखापर्यंत देखील येतं. याची गॅरंटी मी देतो. ते आता पुढे लगेच समजावून पण सांगतो. टॉनिक हा शब्द जरासा बाजूला शेतकऱ्यांनी करावा आणि तुम्ही पण करावा. पण सर याचा आम्ही लॅब टेस्टिंग रिपोर्ट घेतलेला आहे. याच्यामध्ये 19.61% ऑर्गॅनिक कार्बन आहे. ऑर्गॅनिक प्रिपरेशन फक्त ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला लागणार आहे 2%. याच्यात 20% ऑलरेडी ऑर्गॅनिक कार्बन याच्या रसायन मधनं मिळतो आणि हे रसायन जर शेतीला देत राहिलं तर ह्याच्यासाठी सर 1000 ते 1200 रुपये खर्च येतो फक्त. जास्तीत जास्त ह्यात विषमुक्त गुळ लागतो, साधारण 22 किलो ते 28 किलो. आणि देशी गाईचं गोमूत्र 35 ते 40 लिटर देशी गाईचं गोमूत्र लागतं. झार आपल्याकडे उपलब्ध असतो, जो कुठेतरी टाकणार तोच एका बादलीत ठेवायचा, तेवढ्याच वजनाचा त्यात गुळ मिक्स करायचा आहे. हे मिश्रण 5 दिवस तसंच ठेवायचं आहे. 6व्या दिवशी त्यात 5 लिटर गोमूत्र ओतायचं आहे, परत 5 दिवस ठेवायचं आहे. 11व्या दिवशी त्या वारचं इतकं टॉपमोस्ट रसायन तयार होतं, कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही, कुठल्याही प्रकारची त्यात कीड आळी होत नाही. ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि तुमच्या जमिनीसाठी आणि पिकासाठी वापरायचं आहे. अफलातून रिझल्ट. म्हणजे आता बाजारात जी टॉनिक आहेत सेंद्रिय म्हणून विकली जातात, 1 लिटरची किंमत साहेब 1500 रुपये आहे. आता ह्या एका झाडापासून तुम्हाला 60 लिटर कमीत कमी मिळतंय. आता त्या टॉनिक अर्ध्या प्लॉटला आम्ही फवारलं आणि अर्ध्या प्लॉटला ह्या झाडापासून बनवलेलं रसायन फवारलं. त्या टॉनिक पेक्षा ह्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. ह्याला खर्च किती? तुमच्यापाशी म्हणजे जवळजवळ 100 लिटर तयार व्हायला फक्त 1000 रुपये खर्च येतो. आणि हे स्वतः तुम्ही केलेलं असल्यामुळं त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ, कुठल्याही प्रकारचं ह्यात कमी गुणवत्ताचं असं काही नसतंय. गॅरंटी आपण देतो. ते करावं या पद्धतीनं. 90 दिवस हे पूर्ण डायल्यूट वार व्हायला 90 दिवस लागतात. 10-10 दिवसांना आपण हे फक्त रसायन गाळून घ्यायचं आणि शेतीसाठी वापरायचं. वापरताना 15 लिटरच्या पंपाला फक्त 1 लिटर. तुमच्या ऊसाची उंची वाढेल, ऊसाची जाडी वाढेल आणि आत्ता घेतायचा टनेज 1 एकरात समजा 60 टन घेत असेल, निश्चित ते वापरल्यानंतर तुम्हाला 70 टनापर्यंत मिळणार याची गॅरंटी देतो.
अगदी कालच मला एका शेतकऱ्याचा, कृषीभूषण शेतकऱ्याचा इथला फोन होता, माले म्हणून गाव आहे इथं वारणेजवळ. तर त्यानं निडवं, आता त्याला म्हणजे 4 फवारणी तेवढं निडवं झाले की आता त्याला फवारणीच घ्यायला ना, इतकी उंची उसाची गेलेली आहे, 10 फुटाच्या वरती निडव्याची. अतिशय चांगले रिझल्ट आले. निडव्याची निडव्याची उंची आहे. इथं आता प्लॉट बघायला म्हणजे आम्ही आमच्याच मठाच्या शेतीचं किंवा ह्याचं कौतुक करतो याचं नाही, बाहेरच्या शेतकऱ्यांना देखील असेच रिझल्ट आलेले आहेत. आणि अशाच सगळ्या 44 साहेब निविष्ट आहेत ज्याला नाममात्र खर्च, गोमूत्र, शेण, गूळ आणि काही वनस्पतींचा पाला आहे. आता या सगळ्याच निविष्ट इथं तुमच्या माध्यमातून कथन करणं किंवा आता सांगणं फारच त्याला वेळ होईल. पण एकच फॉर्म्युला, आणि हा एकच फॉर्म्युला केला तर तुमचं ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग अतिशय चांगलं होणार. मूळ म्हणजे जमीन वाचणार, कारण सेंद्रिय कर्ब वाढत जाणार आहे. यातच जर आता नवीन जे टेक्निक आले, तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर ड्रीप मधनं हे वारं जर रसायन सोडलं तर त्याच्याहून अफलातून रिझल्ट येतात. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. आणि याच्यासाठी कृषी अधिकारी शास्त्रज्ञ सांगत होतं एकरी 40 बैलगाड्या शेणखत द्या. आता शेतकऱ्याची कुवतच राहिलेली नाही, कारण पशुधन एवढं नाही आपल्याकडे, त्यामुळे 40 बैलगाड्या शेणखत देऊ शकत नाही. कृषी विभागाने त्याच्यासाठी गांडूळ खताची योजना आणि गांडूळ खतातनं सेंद्रिय खत वाढतो, गांडूळ खत करा, ते देखील करायला शेतकरी तयार नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या गावात गेला असा, अगदी बोटावर मोजणारे शेतकरी गांडूळ खत करतात. त्याच्यासाठी शासनानं सबसिडीमध्ये गांडूळची युनिट दिलेली आहेत, पण ती तशीच बऱ्याच ठिकाणी पडून आहेत. त्याच्यानंतर हिरवळीची पिकं करा, ती शेतात गाडा. तरी आता आमच्या इथं गेल्या 2-4 वर्षापूर्वी केव्हीके सुरू झाली, कृषी विज्ञान केंद्र. त्यातल्या शास्त्रज्ञांनी ॲरोग्रीन म्हणजे काय, ताग आणि ढ्यांच्याचं बी आता फार महागलेलं आहे. तर गावात जे मिळतात धान्य, मग त्यात सगळी धान्य एकत्र करायची. तांदूळ म्हणजे भात, ज्वारी, बाजरी सगळे, अगदी कोथिंबीर, मेथी सगळं असं 30 किलोचं 1 एकरावरती धान्य पसरून द्यायचं, पाणी द्यायचं. आणि ताक ढ्यांच्या कसं फ्लॉवरिंग स्टेजला काढतो तसं काढलं तर अजून तुमची ताक ढ्यांच्यापेक्षा ताकदवान. असे कमी खर्चाचे सगळे फॉर्म्युले, आणि हे फॉर्म्युले हे केलं, जमीन वाया जाणार नाही, पीक बंपर येण्याची गॅरंटी आपण देतो. आता तुम्ही मला सांगा की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलंच पाहिजे, याबद्दल काय कोणाचंच दुमत असायचं कारण नाही. पण हे सगळे जे तुमचे फॉर्म्युले आहेत, 44 फॉर्म्युले आहेत, आणि तुम्ही जे सिद्ध करून दाखवलेलं आहे, तर ह्याचा लाभ घ्यायचा असेल, ह्याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तुमच्याकडं तुमच्याशी कसा संपर्क साधायचा? अतिशय चांगला विषय काढला, चांगला प्रश्न विचारलेला आहे. तर आता शासनानंच योजना काढलेल्या आहे, हे मिशनच चालू झालेलं आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं, नॅचरल फार्मिंगचं. या दृष्टीनं प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या कृषी डिपार्टमेंटचे, कृषी अधिकाऱ्याशी किंवा साधा कृषी सेवक गावात आहे त्याच्याशी भेटायचं आणि त्यांच्याजवळ इच्छा व्यक्त करायची किंवा एक साधा अर्ज लिहून द्यायचा. आम्ही गावातले हे 50 शेतकरी कण्हेरी मठावरती जाऊन सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण घेऊ इच्छितो. शासन तुम्हाला सगळी सुविधा उपलब्ध करून देतं आणि ते पाठवतं. अशा गेल्या 2 वर्षात हजारो बॅचेस, कमीत कमी 50, जास्तीत जास्त 125 शेतकरी असणाऱ्या बॅचेस एकेका गावातल्या आम्ही प्रशिक्षित करून पाठवलेले आहेत. आणि त्यांचे आता फीडबॅक यायला चालू झालेले आहेत. त्यांनी अगदी 100 एकर नाही, पण 1-1 एकर सुरू केलेले आहेत. आणि असे गाव पातळीवरती बऱ्याच शेतकऱ्यांचे गट झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 50 एकराचं गाव पातळीवरती आता ऑर्गॅनिक फार्मिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तशी नोंद कृषी विभागाकडे सुद्धा आहेच आहे. आणि हे प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे साहेब. बाहेरच्या शेतकऱ्यांना देखील, म्हणजे बाहेरच्या राज्यातल्या शेतकऱ्यांना देखील हाच नियम, तिथं देखील हे मिशन अगदी जोरात चालू आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही मिळून हे काम करायला लागलेले आहे. त्यामुळे आमचं काम अतिशय सोपं झालेलं आहे. तुमच्याकडे तिथं निवासाची व्यवस्था वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत? हो, अगदी 10,000 शेतकरी आले तरी आमची निवासाची व्यवस्था आहे. आणि ही कार्यशाळा किती दिवसांची असते आणि त्याचा कसा क्रम आहे, वेळापत्रक कसं असतं? पहिल्या दिवशी सगळी थेअरी, म्हणजे आम्ही जे फॉर्म्युले आहेत ते सगळी थेअरी शेतकऱ्यांना समजावून सांगतो. दुसऱ्या दिवशी याचं प्रॅक्टिकल असतं. म्हणजे मी आता तो झाडाचा फॉर्म्युला सांगितला, याचं प्रात्यक्षिक कसं घ्यायचं, कसं त्यात काय मिक्स करायचं आणि काय काय स्टेजने ठेवायचं,
त्याला ढक्कन कसं लावायचं, त्याचं स्टोरेज कसं करायचं, या सगळ्या बाबी तिथं प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली हे केल्या जातात. आणि त्याला जोडून शेवटच्या दिवशी एक शिवार फेरीमध्ये स्वामीजींनी असे 76 प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी केले. त्यात गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे, बाकीचे सगळे तुमचे गोशाळेतले अनेक घन जीवामृतचा प्रोजेक्ट आहे, समाधी खताचा प्रोजेक्ट आहे, असे वेगवेगळे प्रोजेक्ट. हे शेतकरी इथं आला तर हे फॉर्म्युले आणि बाकीचे इतर बरीचशी शिदोरी ऑटोमॅटिकली घेऊन जाऊ शकतो. अशा हजारो शेतकरी आता आपल्याकडे येऊन गेलेत आणि शासनानंच आता ही सगळी व्यवस्था केल्यामुळं गावखेड्यातल्या शेतकऱ्यांना तिथे येणं शक्य आहे. फक्त आता ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अर्थात पोहोचलं पाहिजे. हा शेतकरी आणि तुमची ह्यात अतिशय मोलाची जबाबदारी आहे चॅनलवाल्यांची. जमीन बाद व्हायला लागल्या, काही दिवसांना 100% जमीन बाद झाली तर आपण खायचं काय? त्यामुळे आता ह्याच्यावरती जागरूकता चॅनल आणू शकतो. आणि सर, रासायनिक खत याच्यावरती म्हणजे युरियाची मूळ किंमत 2300 रुपये आहे, आम्हाला शेतकऱ्यांना मिळतो तो 300 रुपयाला. वरची सगळी सबसिडी असते. आता उत्पन्नाचा स्त्रोत तुम्ही 2300 रुपयाचं पोतं टाकलं, यानं उत्पन्न काढायला पाहिजे का 300 रुपयाचं पोतं टाकलं यानं काढायला पाहिजे हिशोब? तसं काढायला गेलं तर आम्ही सगळ्यांनीच आत्महत्या करायची वेळ येईल. बरोबर. त्यामुळे सबसिडी हा देशाचा लॉसच आहे. बरोबर. मला कदाचित शेतकरी नावं ठेवतील, पण त्यांना हे पटवून सांगितल्यानंतर माझ्या लेक्चरमधनं पटायला लागलेलं आहे. तुम्ही उत्पन्न जे घेताय ते 300 रुपयाचं पोतं टाकून नाही, 2300 रुपयाचं पोतं टाकून. केवळ 2000 सबसिडी मिळते म्हणून ते तुम्हाला 300 रुपयाला युरिया मिळतो. पण सर, सबसिडी म्हणजे आम्ही कोणतरी देतोच ना ते पैसे. तुम्ही तुमच्या खिशातलं टॅक्सचे पैसे देताच ना. बरोबर. हा, मग जर आम्ही नॅचरल फार्मिंग सेंद्रिय शेतीकडे वळलो तर देशाचं बरचसच ह्या स्वरूपातलं जे वाया जाणार पैसे आहेत, वाया जाणार म्हणतो मी. कारण सर, अस्ताव्यस्त फेकला जातो युरिया. का टाकालो हे देखील माहिती नाही. पलीकडला 15 गुणी टाकतोय आपण, 20 गुणी टाकायचा म्हणजे काहीतरी प्रचंड पीक येते, हाच निकष फक्त आहे. असतील 4-2 शेतकरी जे सुशिक्षित, खरोखरच ती गरज दिसायला लागल्या, ते लक्षण पिकात दिसायला लागले म्हणून द्यायला लागलो. असे असणारे अगदी नगण्य, पण शेजारी 15 पोती टाकतोय आपण 20 पोती, असा निकष लावणारे बरेचसे शेतकरी असल्यामुळं ही वेळ आलेली आहे. आणि जमीन ह्यामुळं विषयुक्त व्हायला लागल्या, नापीक व्हायला लागल्या. हे कुठंतरी थांबावं, हा एकमेव उद्देश मठ काम करत आहे. आता आणि दुसरा प्रश्न असा की हा सेंद्रिय सगळे तुमचे फॉर्म्युले जे आहेत, या फॉर्म्युलांचा उपयोग आणि सगळ्या निविष्ठा वगैरे ह्याचा वापर केवळ बागायती शेतीसाठी आहे का दोन्ही कोरडवाहू शेतीसाठी सुद्धा आहे? सगळ्या शेतीसाठी आहे आणि सर्व पिकांसाठी आहे. पिकात कुठलाही फरक करू नका, जमिनीत कोणत्याही फरक करू नका. पाणी आणि जमीन झालं किंवा पावसावरची आधारित जरी शेती असली तरी पिकांच्या गरजा ठरलेल्या आहेत. जसं की लहान बाळाला आपण थोडे दिवस आईचं दूध पाजतो, त्याच्यानंतर गुटी चालू केली जाते, त्याच्यानंतर खाऊ राहायला लागले की मला त्याला चांगलं. पिकांचं पण तसंच आहे. आणि हे फॉर्म्युले गुटीपासून म्हणजे आईच्या दुधापासून गुटी नंतरचे बाकीचे असं सगळं देणारे फॉर्म्युले आहेत. आणि ह्यातलं कुठल्याही प्रकारचं विष पिकातनं आणि जमिनीतनं येणार नाही. साहेब, आता तुम्ही परवाचा एक पेपर दिल्लीवरूनच प्रसिद्ध झालेला आहे, तुम्ही जे खाताय त्यात पोषण मूल्यच नाही. मला पुढचा प्रश्न हा तुम्हाला विचारायचाच आहे. या प्रश्नावर आपण नंतर येऊ, आधीच तुम्ही पूर्ण करा. कारण मला आपण जे आता खातोय त्यात काय नेमकं आहे आणि ते खाल्ल्यानं काय भविष्यात होऊ शकतं वगैरे, हे पण 2-3 प्रश्न विचारायचे. तर म्हणजे मठाच्या ह्याच्यातून आणि माझ्या ह्याच्यातून देखील सेंद्रिय शेती हीच फायद्याची आहे. कारण ती उत्पादन खर्च कमी, उत्पादन खर्चात बंपर पीक देणार आहे. त्यामुळं एकदा ते मनात घेऊन तिकडे शिरलं पाहिजे. येतच नाही म्हणत बसला असं तर ते होणार नाही. आणि थोड्या क्षेत्रावरून सुरुवात करा, जसा तुम्हाला रिझल्ट येईल चांगला तसं क्षेत्र वाढवा. हा, हेच अंतिम सत्य आहे. आज आता असं समाजात एक म्हटलं जातं की जी मोठी शहरं आहेत की त्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला फारसा त्यामध्ये पोषक तत्व नाहीये. मी सुद्धा जरी शहरात राहत असलो तरी माझं मूळ गाव मी ग्रामीण भागातलाच आहे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे.
तर गावी जेव्हा जातो किंवा गावी मी बघतो तर गावातही हीच चर्चा आहे, म्हणजे खेडेगावात सुद्धा हीच चर्चा आहे की आता बाजारात मिळणारा जो काही भाजीपाला आहे किंवा जे काही धान्य आहे त्यामध्ये किती पोषक तत्व आहेत किंवा नाहीत हे संशोधनाचाच विषय किंवा त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला जातोय, त्याबद्दल एक संभ्रम आहे समाजामध्ये. तर तुम्ही काय सांगाल नेमकं जे आता शहरी असो किंवा ग्रामीण असो समाज जे खातोय त्या खाण्यात नेमकं त्याला काय मिळतंय आणि काय मिळायला हवं? बरोबर सर, अतिशय चांगला प्रश्न विचारला सर. 2 मुद्दे ह्यात लक्षात घेण्यासारखे आहेत. नंबर 1, तुमच्या मातीत सेंद्रिय कर्ब कुठेही भारतातल्या सेंद्रिय कर्ब तपासायला गेलं 0.5च्या खाली. त्यामुळं मातीचं पोषण नाही, मातीची सुपीकता नाही, माती तुमची पैलवान नसल्यामुळं जे उत्पन्न येतंय किंवा तुमचा मंडईत जो भाजीपाला येतो किंवा तुम्हाला जे समोर चित्र दिसतंय ते सलाईन लावून सगळं केलेलं असतंय. म्हणजे सलाईनवरची शेती आहे ही सगळी. आणि सलाईन आयुष्यभर लावायचं नसतंय, अगदी क्वचित प्रसंगी कधीतरी असा त्याचा उद्देश असतो. तर हे कायमस्वरूपी असं काहीतरी बाहेरचं टॉनिक, एन्झाईम, संप्रेरक देऊन हे केलेलं असतंय. यात कुठल्याही प्रकारचं पोषण मूल्य नसतंय. या उलट सेंद्रिय शेतीमधनं माती सुपीक होत्या, मातीतली पोषण मूल्य वाढतात आणि येणाऱ्या पिकातनं त्याची चव तुम्हाला अगदी जिभेवर आली तर टेस्टी लागेल आणि ते खाल्ल्यानंतर तुमच्या स्वास्थ्यावरती देखील अतिशय चांगला परिणाम होईल. त्याचं एक जाता जाता मी उदाहरण देतो. स्वामीजींनी म्हणजे हिंदुस्थानच्या लोकसंख्येमध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि पर्यायानं दवाखान्यात पण जास्त ऍडमिट आहेत ते शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या घरातच कॅन्सर, डायबिटीस असे दुर्धर आजार आहेत. तर आम्ही साहेब मठावरती एक अतिशय छोटं 1 एकरात मॉडेल केलेलं आहे, ज्याला लखपती शेती असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही एका सीझनला 100 पिकं, दुसऱ्या सीझनला 100 पिकं, तिसऱ्या सीझनला 100 पिकं, ज्या सीझन मध्ये जे आणि हे एका शेतकऱ्याच्या परिवाराला पोषण सगळं विषमुक्त पोषण करून जे शिल्लक राहते त्यातून 1 लाख रुपये हमखास मिळतात, असं एक मॉडेल उभा केलेला आहे. त्या मॉडेलवरती केंद्र सरकारने एक योजना सुद्धा हे केली आणि तसं मॉडेल जे रिफ्लेक्ट केलेले आहेत अशी कुटुंब त्यातला जो भाजीपाला खायला लागल्यात, अन्नदान खायला लागल्यात, दवाखाना त्यांचा बंद झालेला आहे. आणि हे सुद्धा तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. सिद्ध करून दाखवलेलं आहे, त्याच्यावर योजना देखील सुरू झालेल्या आहे. अशी 100 केंद्र भारतभरात सुरू झालेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी रिफ्लेक्ट केलेला आहे. एक शेतकऱ्याचा गैरसमज झालाय, सेंद्रिय शेतीमधनं बंपर पीक येत नाही आणि दुसरीकडं तो काय करतो, संध्याकाळी बाजारात जातो आणि पैसे देऊन विष घरात आणतो. दोन्हीच्या कात्रीत सापडलेला आहे. म्हणून एक मॉडेल आणलं आणि ह्या मॉडेलमुळे बऱ्याचशा शेतकरी कुटुंबाचं स्वास्थ्य आता अतिशय चांगले झाले आणि ते दवाखान्याला जात नाहीत. हे आमचं यश आहे. खरोखर अभिनंदनीयच आहे, याबद्दल तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत किंवा समाजातल्या सर्वच घटकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. यासाठी आम्ही सुद्धा आमच्या परीने जे काही शक्य आहे ती काळजी घेऊ आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा सगळा विषय कसा पोहोचेल याच्यासाठी निश्चित प्रयत्न करू. 1 सेकंद घेतो शेवटचा. बोला. 5 वर्षापूर्वी आमच्या इथं सेंट्रल गव्हर्नमेंटनं कृषी विज्ञान केंद्र दिलेलं आहे. 7 शास्त्रज्ञ इथं काम करतात. देशभरात 750 केव्हीके आहेत. एकमेव केव्हीके सिद्धगिरी मठाचे असे आहे ज्याने आज तागायत 1 रुपयाचा देखील युरिया खरेदी केलेला नाही, 1 रुपयाचं डीएपी खरेदी केलेलं नाही, 1 रुपयाचं कुठलं रसायन खरेदी केलं नाही. तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली यांची माहिती घेऊ शकताय आणि त्याच केव्हीकेचा परफॉर्मन्स देश पातळीवरचा तुम्ही बघू शकताय, त्यांची पिकं बघू शकताय आणि सगळे आमचे फॉर्म्युले वापरून अतिशय समाधानी शास्त्रज्ञ आहेत. ते पीक बंपर येत आहे आणि ते देखील याचं रिफ्लेक्शन करायच्या आमच्या ह्याला प्रयत्नाला पाठबळ द्यायला लागले. चालेल. निकम साहेब, आपण अत्यंत तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिलात, कारण गेले 2 दिवस झाले मी तुमच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले की तुम्ही किती बिझी असता, तुमचे लेक्चर्स असतात, प्रयोगशाळेत जावं लागतं वगैरे, तरी पण तुम्ही वेळ दिलात, सविस्तर आमच्या बरोबर चर्चा केलीत आणि पहिला भाग आपण म्हणू आजच्या या आणि पहिल्या भागाच्या शेवटी मी हे करतो, माझ्या हात बघितला सर तर मी मातीत काम करणारा शेतकरी आहे, माझी कुठलीही अग्रिकल्चर डिग्री नाही. काल देखील सर मी पावसात होतो तुमच्या समोर, पावसातच बोलत होतो. मला केबिन नाही, मला फॅन नाही, मला असे काही नाही, तरी शेती अधिकारी आहे.
नाही 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 नाही, अभिनंदनच आहे तुमचं. आपण हा पहिला भाग म्हणू, कारण अनेक विषय घेऊन मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि वेगळ्या वेगळ्या विषयावर. शेतकरी तुमच्या पाठी लागते. नाही, निश्चित हीच अपेक्षा आहे आणि त्यातून जास्तीत जास्त शेतकरी जागृत व्हावा, ही जशी तुमची अपेक्षा आहे, तुमची इच्छा आहे, तशी आमचीही आहे. आपण वेळेत काढून वेळ दिलात आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.